नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ग्रंथराज डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर. जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी. तर आपण पाहत आहात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2020-21 मध्ये राबवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 33% मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय आहे. आणि 29 जून 2020 म्हणजे आजच हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर काय आहे या शासन निर्णयामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. आपण पाहू शकता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे. तर संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे यांनी सदर योजनेची सन 2020-21 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळावी अशी विनंती केलेली होती. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने कोविड-19च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर सन 2020-21 मध्ये अर्थसंकल्पित तरतुदीच्या 33% मर्यादेत स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. तर काय आहे तो निर्णय आपण खाली पाहूया. राज्यात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सन 2020-21 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रुपये 3,663 लक्ष इतक्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर निधीची प्रवर्गनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. कुठल्या प्रवर्गासाठी किती रुपये मंजूर झालेले आहेत ते आपण खाली पाहू शकतो. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 600 लक्ष आहे, तर अनुसूचित जमातीसाठी 500 लक्ष आहे. ही 100% रक्कम आहे या योजनेची. परंतु यांनी शासन निर्णयामध्ये म्हटलेले आहे की 33%. तर या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3300 लक्ष, तसेच अनुसूचित जातीसाठी 198 लक्ष आहे, तर अनुसूचित जमातीसाठी 165 लक्ष, अशी एकूण 3663 लक्ष अर्थसंकल्पीय तरतूद आहे. तर चालू वर्षी या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर तो प्रथमतः 2018-19 व 19-20 या वर्षातील प्रलंबित प्रकरणांसाठी वापरण्यात यावा. प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यानंतर आणखी निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रवर्गनिहाय निधीबाबतचा स्वयंस्पष्ट प्रस्ताव स्वतंत्रपणे शासनास सादर करावा. नवीन दायित्व निर्माण करू नये. सदर योजनेची संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद केलेल्या शासन निर्णयातील तरतूद तसेच वेळोवेळी केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी. संचालक फलोत्पादन यांनी सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा वेळोवेळी घ्यावा व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी आयुक्त कृषी यांच्या मार्फत शासनास सादर करावा. सदर योजनेअंतर्गत निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित अटी व शर्ती, वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक खालीलप्रमाणे असा आहे.
हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशीच शासकीय योजनांची माहिती मिळत असते। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। तसेच लाईक करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।